परळीच्या नगर परिषदेच्या स्ट्रॉंगरूम समोर काल तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जे उमेदवार होत्या संध्या दीपक देशमुख यांचे जे पती आहेत दीपक देशमुख हे रात्रभर स्ट्रॉंगरूमच्या जे खाली इथं बसून आहेत। नाना आपण जर बघितलं तर काल रात्री गोंधळ झाला होता, काय नेमकी परिस्थिती होती? यापा आम्ही जिथं बसलो या ठिकाणी थंडीमध्ये कुठलीही व्यवस्था नव्हती। आम्ही त्याला मागणी केली होती की आम्हाला ह्या जिथं आम्हाला टी व्ही लावून दिले आहे, ऑनलाईन केलं आहे, तिथं आम्हाला इथं गाद्या किंवा काही आतरायचं पलंग वगैरे द्या, तर त्यांनी दिले नाही। तर आम्ही आणलं होतं, तर आमचं सामान तर आणलं मध्ये येऊ दिलं नाही, उलटं आम्हालाच बाहेर काढलं आणि तुम्हाला कुठलंही परवानगी नाही किंवा उमेदवारच पाहिजे किंवा त्यांचं आयडेंटिटी पाहिजे, पण आम्हाला कुठलंही आयडेंटिटी दिलं नव्हतं। हे जे आयडेंटिटी आहे ते मतदाना दिवशी दिलेलं ओळखपत्र होतं, तर हे चलत नाही म्हणून पोलिसांनी आलं आणि हाकलून लावलं। ह्यांच्यातच कुणाला मेळ नाही आहे। इलेक्शन जे अधिकारी आहेत ते म्हणतात पोलिसाला, पोलीस म्हणते त्याला आणि ते म्हणते त्याला। ह्याच्यातच रात्री 3 वाजूस्तर ह्यांनी आम्हाला मध्ये येऊ दिलं नाही। 3 वाजूस्तर रात्री दोनच्या आधी एकदा इथं सौम्य लाठीचार्ज झाला होता, त्याच्यानंतर पुन्हा काही झालंय का? हां, त्याच्यानंतर सुद्धा आमचा उमेदवार हे आबासाहेब देशमुख 12चे उमेदवार होते, ते वरी पाहायला जात असताना दोन तीन पोलीस कंप्लेट माग ते पाळतीवरच होते आणि आबासाहेब देशमुख यांना लाठीचार्ज केला। वरी का जातो कोणाची परवानगी घेऊन, तर वरी जायला कुठली परवानगी नाही आहे। उमेदवाराला जाऊन रजिस्टरवर ठेवलेलं आहे, पोलिसाला सुद्धा जाता येत नाही। पोलीस गेला तर तिथं सही करायची आहे, उमेदवार गेला तर त्यांनी सही करून ती पाहायचं आहे। पण आम्हाला जायच्या आधीच त्यांना मारलं, त्याच्यानंतर मी जाऊ लागलो। मला सुद्धा त्यांनी परवानगी झाल्याशिवाय देत नाही। कुणाची परवानगी आम्हाला अजून जर त्यांनी सांगितलं नाही। आम्ही लेखी मागितलेला कुठल्याही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही आणि आम्हाला कुठलेही पास दिले नाहीत। पण आम्हाला तिथं एवढं माहिती की विजिट रजिस्टर आहे आणि विजिट रजिस्टरसाठी आम्ही हे जुना पास घेऊन गेलेलो, पण आम्हाला तिथवर सुद्धा जाऊ दिलं नाही। हे गेली 24 तास झालं, हे काय मध्ये करायलेत अजून पत्ता नाही आहे। तुम्हाला काल पोलिसांनी सौम्य लाठीमार केला होता, नेमकं काय झालं रात्री? पहिल्यांदा आम्ही ज्यावेळेस इथं आलो त्यावेळेस ते माझ्याजवळ आयडेंटिटी कार्ड नव्हतं, मी आयडेंटिटी कार्ड घरून घेऊन आलो आणि त्यांचाच अधिकारी एक होता, त्यांना विचारलं नाना ते कुठं बसलेत, तर ते म्हणले वरी बसलेत। वरी येत म्हणल्यामुळं मी वरी गेलो। वरी जात असताना त्यांनी ते पोलीस जे होते पोलीस त्या तिघांनी मला डायरेक्ट मारहाण चालू केली। विष्णू फड आणि रुपेश शिंदे हे आणि त्यांच्या संग दुसरे 2 होते, ह्या चौघांनी मिळून मला लाठीचार्ज केला। नक्कीच आपण जर बघितलं तर रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि आता अशा प्रकारे जर आपण बघितलं तर इथे CCTVची जी स्ट्रॉंगरूमचं CCTV इथं दाखवण्यात येतं आहे की काय वरची परिस्थिती असणार आहे। आणि आता दिवसभरात आपण जर बघितलं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून याच्याबाबत काही तक्रार केली जाते का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामॅन प्रमोद जोशीसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, परळी, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।